हॅलो, गुड मॉर्निंग. तर चला आज चाललो आहे माथेरानला. तर सकाळी सकाळी आवरून आम्ही निघालो आहे बुलेटवरून माथेरानला. माथेरानला मी पहिल्यांदाच निघाली आहे. तर सगळं आवरलं, नाश्ता वगैरे केला आणि आता निघतो आहे. तर आम्ही एक दिवस राहणार होतो तिथे. तर चला, प्रवास सुरू झाला आहे आमचा. आणि सकाळी सकाळी निघाल्यामुळं ऊन असं काही जास्त लागलेलं नव्हतं. नुकतीच होळी झालेली आहे, त्यामुळे झाडांची पाने गळून आता नवीन पालवी फुटेल. तर असं काहीसं दृश्य, परंतु मला अशी गरमी इतकी काही जाणवली नाही, कारण आम्ही निघालो आहे माथेरानला, त्यामुळे थंडावा तर तिकडे असणारच. तर चलो. आवाज जाता नाही, तुला दाखवलं मी. तर खूप प्रवास करून झाल्यानंतर थोडासा नाश्ता करावा म्हणला आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आहे आमच्या प्रवासाला. आणि आता फक्त 10 किलोमीटर राहिले आहे, त्यामुळे एक्साइटमेंट होती मला, कारण मी फर्स्ट टाईम चालले होते. आणि खूप सुंदर असं हे घनदाट जंगल, म्हणजे दगदगीच्या जीवनातून असं थोडंसं वेगळं. म्हणजे इकडं ना कोणता सिग्नल, ना कोणता हॉर्नचा आवाज, फक्त शांतता आणि पक्ष्यांचे आवाज. खूप छान वाटत होतं. तर माथेरानमध्ये गेल्यानंतर पार्किंगलाच गाडी लावावी लागते आणि तिथून तुम्हाला घोडागाडी, रिक्षा किंवा दुसरी त्यांची जी हाताने गाडी ओढत नेतात, त्याने तुम्हाला तुमच्या म्हणजे जिथे तुम्ही रूम बुक केली तिथपर्यंत जावं लागतं. तर आम्ही असं काही नाही केलं, आम्ही चालतच निघालेलो होतो, कारण माहीत नाही किती डिस्टन्स होता. पालवी आलेली आहे माथेरानमध्ये फायनली. आणि मला चालवत घेऊन चाललाय हा. आणि ही ऑटोला एवढी गर्दी आहे की तासभर लागतोय, आणि त्यापेक्षा आम्ही चालत चालत 15 ते 20 मिनिटात पोहोचेल असं आम्हाला त्या ओनरने सांगितलं हॉटेलच्या. हे बघा, दमली तू? दमलीस? सांग ना, दमलीस का? बोलायचं तुझ्याशी. तर ह्यांच्याकडं बघून खूप वाईट वाटत होतं, कारण ह्यांच्या शरीरावर एवढं वजन दिलं होतं, म्हणजे सिलेंडर किंवा अजून जड वस्तू. तर आम्ही रूमवर गेल्यानंतर तिथे जेवण तयारच होतं. तर अशा प्रकारे काही जेवण होतं आणि जेवण खूप सुंदर होतं, म्हणजे टेस्ट चांगली होती. तर असं काहीसं आम्ही दुपारी जेवणाचा आस्वाद घेऊन थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर फ्रेश होऊन आम्हाला निघायचं होतं आता सगळे पॉईंट्स बघायला. आम्ही आलो आहे आता माथेरानमध्ये, आणि आता दुपारनंतर आम्ही निघालो आहे माधवजी पॉईंट बघायला. आणि माधवजी पॉईंट बघून पुढचा आपला कुठला पॉईंट आहे तो? माधवजी पॉईंट, खंडाळा पॉईंट. आणि खंडाळा पॉईंटनंतर आम्ही सनसेटसाठी जाणार आहे. कुठे? इथे हां, लेक. कुठला लेक आहे तो? चारलोटे लेक. चारलोटे लेकला आम्ही सनसेट पाहायला जाणार आहे. आणि आम्ही जिथं राहिलो आहे त्या हॉटेलचं नाव आहे सनन शेड. घाबरती ती त्या साईडला. हा ठीक आहे आता सोड. उतरतो तुम्हाला, तुम्ही थोडी इकडे पुढं राईटला सर. नाही ती घाबरती, जाऊन पुढे घे. मला नाही यायचं. 1 मिनिट उंचावतो, घेऊन दे उतरायला. थांब 1 मिनिट. नको, अरे तिकडे घाबरते किती. हा स्टँड आहे, स्टँड उतरून नको, मला नाही. बाळा यार, उतरव ना. अरे हो, मला नाही चढायचं. ओ थांबवा, त्यांना पैसे दे वाटल्यास बाळा, पण मला उतरव. तेव्हा तो कसं करतोय? इकडे काय करतोय? नको, मला नाही. मला तुम्ही थांबवा यार, प्लीज. थांब तू तोंड नको वाटलं. हा थांब, पुढे घेतो. नाही, अरे तिकडे सरक ना तू. घाबरते बाळा. जाय तुम्हाला. व्हिडिओ नको करू बाळा, मी पडेल. नाही नको, मला नाही. जाऊन दे, घे बाबा. ते घाबरते ते उगीच. काय असेल ते पैसे दे यांना, यांना नाही, मी चालत येईल.
तेव्हा कसे बसून आणि विचारा त्यांना कसं वाटतं. नको त्यात काय घाबरायचं. अरे पडन ती भाडा धर ना मला. अरे मला पण मला होणार उतरायचंय, दोघं तुम्ही पडतील. पैसे घ्या तुमचे काय असतील ते प्लीज. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आम्ही दोघांनी घोड्यावर बसून या पॉईंटला जाण्याचा एक प्रयत्न केला होता, पण त्या प्रयत्नामध्ये पालवी अयशस्वी ठरली आहे, कारण ती घाबरली घोड्यावरती आणि खूप गोंधळ केला तिने. त्या घोड्याला पण घाबरलं आणि घोडसवाराला पण घाबरलं. तर ते दोघांनी पण घाबरून शेवटी त्यांनी शरण आले ते, आणि त्यांनी घोडा थांबवला. आणि आम्ही आता बघा चालत चाललो आणि चालत आम्ही आता पॉईंट फिरतोय. आम्ही आता चाललो आहे चार्लोट पॉईंटला, जिथं आम्हाला चार्लोट लेक आहे. तिथं एक तो लेक पाहायचा आहे आणि तिथून आम्हाला मस्त अजून एक 4 स्पॉट आहेत, तिथं 4 पॉईंट्स आहेत, ते पण पाहिजेत. पालवी, घोड्याचा एक्सपिरियन्स कसा झाला तुझा? कसं वाटलं तुला? काय वाटलं तुला? भीती वाटली? पहिल्यांदा बसली होती घोड्यावरती ती. तशी घोडसवारी करणं एवढं अवघड नाही, थोडं टेक्निकली जर माहिती असेल तर घोडसवारी करू शकतो. ही पहिल्यांदा बसली होती त्यामुळे हिला नॉलेज नव्हतं, घाबरली. ठीक आहे, होईल पुन्हा पण एकदा प्रयत्न, तेव्हा तिला थोडंसं नॉलेज देऊन ती करू शकेल. ठीक आहे. घोड्यावर चढायला घाबरलीस आणि ह्या भिंतीवर चढून चालतीस का आता? काय प्रॉब्लेम आहे? कुठं चालली तू पालवी? कुठल्या पॉईंटला चालली? चार्लोट. चार्लोट पॉईंटला. ओके. अजूनपर्यंत एक पण पॉईंट झाला नाही, पहिल्याच पॉईंटला चाललोय लांब. पालवी एक्साइटेड आहे. आता स्टंट करते. घोड्यावर स्टंट करायची वेळ होती तेव्हा नाही स्टंट केला. केवढा कुत्रा आणायचा का तुला? चार्लोट लेक. मला सांग तरी. चार्लोट लेकला चाललीस तू? हो. शी इज जस्ट एन्जॉईंग माथेरान हॉर्स रायडिंग स्पेशली. बघा, हॉर्सचं नाव काढल्यावर असं राग यायला लागले तिला, असं वाटते मला. राग नाही. तर बरंचसं अंतर कापल्यानंतर आम्ही किंग एडवर्ड पॉईंटला आलो आहे. तर खूप छान असा नजारा होता हा, आणि फोटो सेशनसाठी खरंच इथले पॉईंट खूप छान आहेत. तर थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज काढून आता आम्ही पुढच्या पॉईंटला निघालो, म्हणजेच इको पॉईंटला. तर इथून तो जवळच आहे पॉईंट. तर इकडे आली आता इको पॉईंटला. तर हे जे पॉईंट आहेत त्यांचे अंतर खूप लांब लांब आहेत. तर तुम्हाला घोडा हवा असेल म्हणजे फिरण्यासाठी तर ते सुद्धा अवेलेबल आहे, परंतु माझं आणि घोड्याचं काही जमलं नाही. म्हणजे मला खूप भीती वाटली. व्हिडिओ तुम्ही बघितलाच, त्यामुळं आम्ही सगळे पॉईंट हे आम्ही चालतच फिरलो. आणि हा पॉईंट झाल्यावर आता आपल्याला निघायचं आहे चार्लोट लेकला. तर इथं थोडंसं टाईमपास करून आम्ही आता चार्लोट लेकला निघतो आहे. तर तिथे मंदिरसुद्धा आहे, पिसरनाथ मंदिर. तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर वातावरण एकदम छान होतं आणि एकदम म्हणजे थंड. पण चालण्याची काही मजा वेगळीच आहे, पण पाय पूर्ण लाल होऊन जातात हे मात्र नक्की. पालवी आली पिसरनाथ मंदिराकडं, जे माथेरानमधलं हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. चला. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे इथे बाहेर उभे राहून 1-2 फोटो काढले. आता पुढे जायचं आहे आपल्याला लेककडे.
गॉड. हे मला नका भिजू. चप्पल काढून. अजूनच घाण झालंय काय. चप्पल पण घेऊन जा ना. चप्पल पण असे हाताने धुऊ ना. तर आत्ता इथे पाणी खूप कमी आहे, परंतु जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हा इकडे भरपूर पाऊस, त्यामुळे तो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पाणी वाहतं. आणि आता उन्हाळा असल्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी कमी होतं, त्यामुळे इथे फिरता येतं आणि आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर. तरी आमचे अजून 1-2 पॉईंटच राहिलेले आहेत, तर त्यातला एकच पॉईंट आता आम्ही शेवट करणार आणि आम्ही रिटर्न निघणार रूमवरती. कारण आता अंधार व्हायला लागलेला होता आणि आम्हाला चालत जायचं होतं. जवळजवळ आम्हाला 2 ते 2.5 किलोमीटर आम्हाला रूमपर्यंत चालत जायचं होतं. तर आता लास्ट पॉईंट आमचा आहे सनसेट पॉईंट, म्हणजेच लॉर्ड पॉईंट. तर इथे सनसेट बघायचं आहे. तर आधीच इथे खूप गर्दी होती, त्यामुळं आम्हाला काही जास्त व्हिडिओ नाही घेता आले, परंतु आम्ही काही फोटोज क्लिक केलेले आहेत. तर ते फोटो तर ऑलमोस्ट आमचे सगळे पॉईंट झाल्यानंतर, म्हणजे जे आमच्या डोक्यात होते ते पॉईंट आम्ही फिरलो. आणि हा लॉर्ड पॉईंट शेवटचा, जिथे सनसेट आत्ता बघितला, आणि हा बघितल्यानंतर खूप वैतागलेलो होतो. म्हणजे जवळजवळ आम्ही 5 ते 6 किलोमीटर पायी फिरलो आहे. तर विशालला तर सवय आहे चालायची, पण मला जास्त नाही, कारण तो ट्रेकिंग करतो, त्यामुळे तो किती पण चालू शकतो. पण माझा हा पहिल्यांदाच हा अनुभव, आणि मी एवढे म्हणजे चालत फिरले. मला माहीत नव्हतं माथेरानला एवढं फिरावं लागतं. मला वाटलं की पॉईंट्स असे जवळजवळ असतील आणि काहीतरी व्हेइकल वगैरे असेल, पण इथे ती सोय नाही. इथे फक्त घोडेसवारच, आणि ते येत असेल तरच फिरू शकता. त्यामुळे आम्ही चालत फिरलो. तर चला, पुन्हा भेटू. धन्यवाद.